हे दृश्य आपण पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालाय आणि ते बाहेर पडताना दिसत आहेत गाडीच्या। काही क्षणात ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। खरं तर बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे अमानुष फोटो समोर आले त्यानंतर जरांगे आक्रमक झाले। त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, सरकारला त्यांनी इशारा दिलाय आणि सुपडा साफ करणारे कराड गँगचा अशी सुद्धा प्रतिज्ञा जरांगेंनी घेतलेली आहे। त्यानंतर आज आपण पाहतोय ते त्यांच्या गावी सध्या पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मस्साजोगमध्ये दाखल झाल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। देशमुख कुटुंबियांना आधीपासूनच जरांगेंनी पाठिंबा दिलाय, त्यांच्या सोबत ते राहिले, त्यांच्या न्यायासाठी ते झगडलेत आणि आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर आपण पाहतोय जरांगे पहिल्यांदा थेट आले ते संतोष देशमुख यांच्या प्रतिमेसमोर, त्यांना अभिवादन ते करतायत आणि अखेर आता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। पुढची भूमिका काय असणार आहे हे ते आता स्पष्ट करणार आहेत। देशमुख कुटुंबियांची भेट सुद्धा ते घेणार असल्याचं कळत आहे आणि मस्साजोगमध्ये दाखल झालेले हे संपूर्ण दृश्य पाहतोय। धनंजय देशमुखांना भेटण्यासाठी ते आले। दादा किती त्रास झाला माझ्या भावाला, जपत होतो त्याला आई वडिलांपेक्षा जास्त। आईला पण माहितीये, बायकोला पण माहिती, माझ्या दादाला लय जपत होतो मी। तुटून गेलं दादा, मी एवढे दिवस बघितलं नव्हतं, फक्त लढत होतो। आता तुटून गेले दादा, मला काहीच सुचत नाही, मला काहीच कळत नाही रात्रीपासून। तुम्ही रिपोर्टरला फोन करा राव, मला मी काम करू काय करू। दादा झोप नाही रात्र, झोप नाही ना काय नाही मला दादा, हाल केले माझ्या भावाचे। मला म्हणायचं होतं मी माझा बळी दिला असतं त्याला गावासाठी, म्हणत होतं मला वाचवा, गावासाठी नाव घेतलं ते। खराब मला आईकडे मी जाता येत नाही, मला दुःख सहन नाही होत, लेकरांकडे बघतोय सारखं, इथंच बसतोय मी, मला जायची हिंमत नाही होत घरी। माझ्या अंगावर रात्रीपासून बघत नव्हतं, एवढ्या दिवस काय चाललंय, फक्त लढायचं। अरे बंद कर, फेक